आजकाल रोज कुठल्या ना कुठल्या बातम्या ऐकायला येतात. कुणी पळून गेले, कुणी घरच्या विरोधात लग्न केले, तर कुणी चुकीचा निर्णय घेतला. पण या सगळ्या घटनांमधून आपण एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो का? विवाहासाठी जोडीदार निवडताना आपण नेमके काय पाहतो? फक्त रूप, पैसा आणि संपत्ती, की त्याचे संस्कार, आरोग्य, स्वभाव आणि जीवनमूल्ये? गर्भसंस्काराची सुरुवात खरं तर गर्भधारणेपासून नाही, तर योग्य पात्र निवडीपासून होते. खरं तर पात्र पसंतीपासूनच गर्भसंस्काराला सुरुवात होते. ती कशी? पूर्वीच्या काळी स्वयंवर होत असायचे. रुक्मिणी स्वयंवर, सीता स्वयंवर, बरोबर ना? मग त्या काळामध्ये स्त्रियांना पसंतीसाठी महत्व दिलं जायचं. वर पसंती हे तिच्या मनावर ठेवलं जायचं. कशासाठी? जो वर मुलगा आहे तो बलाढ्य शरीरयष्टीचा आहे का? तो आरोग्य संपन्न आहे का? तो प्रतिष्ठित आहे का? तो धैर्यशाली आहे का? शौर्यवान आहे का? त्याचे गुण कसे आहेत? आणि ह्या काळामध्ये जो वर मुलगा आहे त्याची चॉईस कशी करायची आहे? फक्त रूप आणि संपत्ती, श्रीमंती, पैसा एवढंच न पाहता त्याचे गुण कसे आहेत, तो कोणत्या वातावरणात वाढला, त्याचे मित्रमैत्रिणी कसे आहेत, त्याला काही व्यसन आहे का, तो आरोग्य संपन्न आहे का, त्याला अनुवंशिक काही आजार तर नाही ना? या सर्व गोष्टींची चौकशी करायला पाहिजे आणि मगच मुलाची पसंती करायला पाहिजे. आणि मुलाने सुद्धा मुलीला पसंत करताना या सगळ्या गोष्टी पाहायला हव्यात. कारण आपल्याला पुढे एका सर्वगुण संपन्न, तेजस्वी, बुद्धिमान आणि दैदिप्यमान बालकाला जन्म द्यायचा आहे. आपण त्यानंतर बाळाकडून खूप अपेक्षा ठेवतो, परंतु ज्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे त्या गोष्टीचा मात्र विचार होत नाही आणि मग नंतर पश्चाताप येतो. तर मुलांनो, जागरूक व्हा. मुलींनो, तुम्हीही जागरूक व्हा आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वैदिक पद्धतीने चालत आलेल्या परंपरेनुसार लग्नविधी समारंभ करा. कारण विवाह म्हणजेच लग्न हे फक्त शरीराचं मिलन नसून आत्म्याचं आणि मनाचं मिलन आहे. तर तुम्हाला हे पटतंय का? पटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रोज नवीन नोटिफिकेशन येईल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. गर्भाधान संस्कार म्हणजे काय? थँक यू सो मच. टेक केअर and bye bye.